माझ्या एकट्यासाठी किंवा यांच्यासाठी नाही आहे. भगवंताच्या भजनात आपण रत झालं पाहिजे. कथा कशासाठी ऐकायची आहे? भगवंताच्या भजनात प्रेम निर्माण व्हावं यासाठी. आणि प्रेम कधी निर्माण होत असतं? मुक्त हाताने टाळी वाजली पाहिजे आणि मुक्त कंठाने गायन झालं पाहिजे. हरी बोल. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. 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 बाल मुकुंदम हरे हरे. बाल मुकुंदम हरे हरे. हरि बोल. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंद. दिव्य चरित्र शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतायत. आणि हे सांगत असताना राजा परीक्षितीने विचारले, महात्मन, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा. आणि ही सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हा जो प्रश्न विचारला होता, शुकदेवजी सांगतात, राजा श्री शुक उवाच एवमेतत्पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान् किल क्षत्रावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृहमृद्धिमत. शुकदेवजी सांगतात, राजा तू सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलचा हा जो प्रश्न विचारलास ना, हाच प्रश्न पूर्वी विदुरांनी मैत्रेयांना विचारला होता. विदुरांनी मैत्रेयांना विचारला होता. हा शब्द जेव्हा राजाने ऐकला, राजाने विचारतोय, राजा जेव्हा परीक्षिती विचारतोय, महात्मन, विदुरांनी मैत्रेयांना हा प्रश्न विचारला असं आपण म्हणता, पण विदुरजी तर इकडे हस्तिनापुरात, मैत्रेयजी तिकडे हरिद्वार क्षेत्रामध्ये, यांची भेट कशी झाली? ही भेट होण्यामागे कारण काय घडलं? असं काय कारण झालं की ज्या कारणामुळे या दोघांची एकमेकांशी भेट व्हावी आणि त्यांनी एकमेकांशी अशा प्रकारे संवाद साधावा? यामागची कथा काय घडली आपण मला सांगा. हे म्हटल्यानंतर शुकदेवजी राजाला सांगतायत, राजा, विदुर आणि मैत्रेयांचा संवाद जर आपल्याला ऐकायचा असेल तर पुन्हा एकदा थोडं महाभारतीय कथेकडे जावं लागतं. काय झालं महाभारतीय कथेमध्ये? शुकदेवजी सांगतात, श्री शुक उवाच यदा तु राजा स्वसुतान साधून पुष्णन्न धर्मेण विनष्ट दृष्टिः भ्रातुर्यविष्ठस्य सुतान् विबन्धून् प्रवेश्य लाक्षा भवने ददाह. शुकदेवजी सांगतात, राजा, पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे तिघे भाऊ. विदुरजी दासी पुत्र असल्यामुळे त्यांना राज्याचा अधिकार प्राप्त झाला नाही. धृतराष्ट्र मोठा आहे पण अंध असल्यामुळे धृतराष्ट्राला राज्याधिकार नाही. मधल्या मुलाला म्हणजेच पंडूला हा अधिकार प्राप्त झाला, पण पंडू काही रोगामुळे त्याचं निधन झालं. त्याला 5 मुलं होती. अधिकार त्या 5 मुलांचा होता, पण पंडू जेव्हा वनात गेला त्यावेळेला धृतराष्ट्राला राज्यावर बसवलं आणि भीष्म, विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांनी धृतराष्ट्राच्या नावाने सगळा राज्यकारभार चालवला. आणि ज्या वेळेला या पंडूची 5 मुलं मोठी होतील त्यावेळेला त्यांना राज्यकारभार द्यावा असं अपेक्षित होतं. पण जशी ही 5 मुलं मोठी झाली, आता ही राज्य मागतील. धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये मुलांचा बद्दल मोह निर्माण झाला आणि त्या मोहामुळे त्याने आपल्या मुलाला म्हणजे दुर्योधनाला हे राज्य मिळावं या दुष्ट हेतूने दुर्योधन, सगळे कौरव आणि शकुनी यांनी मिळून आता कटकारस्थान करायला सुरुवात केली. आपण ही कथा कशासाठी ऐकतोय? विदुर मैत्रेयांचा संवाद ऐकायचा म्हणून बरं का. भागवताचं हे वैशिष्ट्य आहे, भागवत एक संवाद सांगण्यासाठी त्याच्यामागची सगळी पार्श्वभूमी सांगत असतं. ही पार्श्वभूमी ऐकताना का ऐकतो हे विसरायचं नाही आपण. एखादा हुशार
गोपाल असतो ना गाईला चारणारा, तो काय करतो, गाईला घेऊन सगळीकडे चारत बसत नाही, मध्यभागी कुठेतरी गाईला बांधतो, तिचं दावा असं दूरपर्यंत सोडतो, मग ती सगळीकडे चरते, पण तिचा खुंटा कधी सुटत नाही. श्रवण असंच असलं पाहिजे, सगळ्या कथा ऐकायच्या पण आपला खुंटा सुटू द्यायचा नाही. कशासाठी ऐकतं हे लक्षात ठेवायचं, आणि तुम्ही लक्षात ठेवलं तर माझ्या लक्षात राहणार आहे बरं का. तर पंडूचं राज्य पंडूच्या मुलांना मिळावं अशी अपेक्षा आहे, पण आता दुर्योधनाला ही इच्छा नाहीये. मग वेगवेगळी कटकारस्थानं करून या पंडूच्या मुलांना मारायचं असं त्यांनी कटकारस्थान करायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं तर सगळ्यात आधी शुकदेवजी सांगतात, प्रवेश लाक्षा भवने ददाह. लाक्षागृह, लाखेचं गृह निर्माण केलं आणि त्या लाखेच्या गृहामध्ये, पुढे या महाराज, या 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 भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मी कालही बोललो होतो, भगवंताची कथा म्हटली की भगवंताला प्रिय असणारे भक्त त्या कथेत येतच असतात. महात्म्यांचं, भक्तांचं आगमन ही भगवंताची आपल्यावर झालेली कृपा असते, त्या कृपेचं ते द्योतक असतं. वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने अभ्यास करून तुम्हा आम्हा सर्वांचं उद्बोधन करणारी ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. या एकेका मंडळींबद्दल जर बोलण्याचा विचार केला किंवा प्रयत्न केला ना, ही फार मोठी नावं आहेत एक एक. आदरणीय सचिन दादा आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण पराग महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण जयेश महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तपरायण भागवत महाराज साळुंके आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे यांच्या एकेकांचा विचार जर केला तर या एकेका व्यक्तींनी आजपर्यंत केलेलं कार्य फार मोठं आहे. यांच्या परंपरा खूप मोठ्या आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि आपल्या कथाभागाकडे आपल्या परवानगीने वळतो. शुकदेवजी सांगतात, राजा, पंडूच्या 5ही मुलांना कशा तरी पद्धतीने संपवायचं हा प्रयत्न करण्यासाठी दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी या सगळ्या चांडाळ चौकडीने मिळून एक लाक्षागृह नावाचं लाखेचं भवन तयार केलं. यात पांडवांना सांगितलं, हा आपल्यासाठी महाल निर्माण केलाय, यामध्ये राहा. पांडव त्या ठिकाणी कुंतीसह येऊन राहू लागले. एक दिवस रात्रीच्या वेळेला लाखेचाच महाल होता, पेटवून दिला. आता पेटवलेल्या महालात बाहेर पडण्यासाठी कुठलाही मार्ग नाहीये हे दुर्योधनाने पाहून ठेवलं होतं, आणि आतमध्ये जळून हे मरून जावेत आणि यांचा अपघाती मृत्यू झाला असं सांगून राज्य आपण बळकवावं हा दुर्योधनाचा हेतू. पण जाको राखे साया मार सके ना कोय, बाल न बाका कर सके चाहे जग बैरी होय. काही होऊ शकत नाही. अहो, त्या भगवंताचा विचार करा ना, तो होता द्वारकेत, पण ज्ञानोबारांना सांगा, ज्ञानोबारांना विचारा, द्वारकेचा राणा पांडवा घरी तो होता इकडेच ना सांभाळ करण्यासाठी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. लाक्षागृह जेव्हा जाळण्यात आलं, भगवंताने सहदेवाला बुद्धी दिली आणि सहदेवाच्या माध्यमातून एक गुप्त भुयार जे निर्माण करून ठेवलं होतं देवाने आधीच, त्याचा मार्ग दाखवला. पांडवांना आणि कुंतीला काहीही इजा होऊ दिली नाही. सगळे सुरक्षितपणे बाहेर आले, काही त्रास होऊ दिला नाही कोणालाही.
त्यानंतर तिथून पांडव विदुरांच्या सांगण्यामुळे काही काळ गुप्त राहिले आणि नंतर जे प्रकट झाले ते थेट द्रौपदीच्या स्वयंवराच्या प्रसंगात प्रकट झाले. त्यानंतर यांची ओळख पटली आणि मग आता तर हे द्रौपदीला जिंकून आले. द्रौपदीसह 5 जणांचा विवाह झाला आणि त्यानंतर आता यांना राज्य मिळावं असा विचार सगळीकडे व्हायला सुरुवात झाली की आता आलेत ना हे पांडव, आता यांना यांचं राज्य दिलं गेलं पाहिजे हा विचार होऊ लागला. आणि हा विचार झाल्यानंतर मग त्यांना आता काहीतरी करायचं म्हणून खांडव प्रस्थ नावाचा जो एक भाग होता जिथे काहीही नव्हतं, ही जागा त्यांना दिली आणि याचं राज्य तुम्ही करा असं पांडवांना सांगितलं. युधिष्ठिर धर्मात्मेत काही विरोध केला नाही, आनंदाने स्वीकारलं आणि खांडव प्रस्थाला आले. भीम विचारतोय, दादा अरे ही सगळी अशी जमीन अशी आहे की जिथं मानवी वस्ती सुद्धा नाहीये, हे आपल्याला दिलं यांनी, हे कसं सांभाळायचं? युधिष्ठिर म्हणाले, जे प्राप्त झालंय तिथे नंदनवन फुलवण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. भगवान प्रकट झाले. भगवंतांनी विश्वकर्म्याला तिथे बोलवलंय आणि विश्वकर्म्याच्या आदेशाने त्या खांडव प्रस्थाचं उत्तम एका नगरीत परिवर्तन केलं आणि त्या खांडव प्रस्थाचं इंद्रप्रस्थ झालं. इंद्रप्रस्थाची निर्मिती अत्यंत विलक्षण असं नगर निर्माण केलं. सुंदर असा महाल निर्माण झाला आणि पांडवांनी त्या जमिनीचं नंदनवन करून टाकलं. पांडव तिथे राज्य करू लागले. राजसूय यज्ञाच्या निमित्ताने असं म्हणतात की द्रौपदीकडून दुर्योधनाचा अपमान झाला, पण मूळ महाभारतात हा प्रसंग नाही. द्रौपदी हसली वगैरे आपण जे म्हणतो ना, हे मूळ महाभारतात नाहीये. पण जे काही झालं, दुर्योधनाच्या अंतःकरणात आधीपासूनच कलुष होतच. आणि मग द्यूत क्रीडेचं निमित्त केलं आणि पांडवांवरचे सगळेच्या सगळे डाव शकुनीने कपटाने जिंकले. सगळे डाव जिंकून घेतले. शेवटच्या डावाला लावण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. अशा वेळेला द्रौपदीला लावण्यात आलं डावावर. राज्य गेलं, संपत्ती गेली, अंगावरचे दागिने सुद्धा काढून लावले, तेही हारले पांडव. अशा वेळी शेवटचा डाव टाकायचा आणि द्रौपदीला डावावर लावलं. तोही डाव कौरवांनी कपटाने जिंकून घेतला. जिंकून घेतल्यानंतर द्रौपदीला दुःशासनाने कर्णाच्या सांगण्यावरून ओढत आणले. बरं का, महाभारत नीट ऐकलं पाहिजे. हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं म्हणून सांगतो. आमच्यासाठी कर्ण म्हणजे कोण आहे? ज्याच्यावर अन्याय झाला वगैरे वगैरे. कारण आम्हाला कर्ण महाभारतातला माहीतच नाही. आम्हाला कर्ण माहिती आहे तो राधेय मधला नाही तर मृत्युंजय मधला. मूळ महाभारतामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणाची संकल्पना कर्णाची आहे, हे मी वाचून सांगतोय. द्रौपदीचं वस्त्रहरण करावं ही संकल्पना कर्णाने दुर्योधनाला सांगितली की हे कर. आणि कर्णाच्या सांगण्यावरून दुःशासनाला सांगितलं, द्रौपदीच्या वस्त्राला हात घाल आणि द्रौपदीचं वस्त्र काढून घे आणि तिला माझ्या या मांडीवर बसव. हे सांगितल्याबरोबर पांडव, एवढे मोठे पांडव तिथे, एवढे महापराक्रमी पांडव, पण काही करू शकले नाही. द्रौपदी सगळ्यांची प्रार्थना करतीये, भीष्मांना प्रार्थना करतीये, अहो तुमच्या समोर तुमच्या कुलवधूचं असं वस्त्रहरण होत आहे, तुम्ही बोलणार नाहीत काही? कृपाचार्यांना, द्रोणाचार्यांना ती बोलतीये, कोणीही बोलण्यासाठी तयार नाही. का बोलले नाहीत? काल आपण याचं कारण ऐकलंय. कोणी बोललं नाही. सगळ्यांना, धृतराष्ट्राला ती विनवणी करतीये की तुम्ही माझे सासरे आहात, पण कोणीच काहीही मदतीला येत नाही. हे पाहिल्यानंतर द्रौपदीला लक्षात आलं की आता आपलं रक्षण करणारं त्या भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणीच नाही. द्रौपदीने भगवंताचा धावा केलाय. श्रीकृष्ण द्वारकावासिन कृष्ण गोपी जनप्रिय, हे श्रीकृष्णा ये धावत. अरे द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला. का वेळ लावतोयस देवा, ये. ही प्रार्थना केली
आणि द्रौपदीच्या वस्त्राला दुःशासनाने जेव्हा हात घातला होता आणि शेवटचं एक वस्त्र जेव्हा शिल्लक राहिलं, त्यावेळेला भगवान प्रकट झाले. अंबर अवतार भगवंतानी धारण केला. भगवंतानी वस्त्र पुरवले नाहीत बरं का. ऐका, संतांचे शब्द खूप सूक्ष्मपणे ऐकायचे असतात. वस्त्र भगवान पुरवत नाहीयेत. वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. भगवानच वस्त्र झालेत. त्या अवताराला भगवंताचा अंबर अवतार म्हणतात. भगवंतानी अंबर अवतार धारण केला आणि द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण केलं. द्रौपदीचं लज्जा रक्षण तिथं केलं खरं भगवंतानी, पण नंतर एकदा वनवासात असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना भेटायला गेले. द्रौपदीचा अधिकार होता भगवंतावर, बहीण होती. ती म्हणाली, देवा जरा बाजूला ये रे, मला बोलायचंय तुझ्याशी. भगवान म्हणाले, काय झालं द्रौपदी, सांग. द्रौपदी म्हणते, देवा ज्या वेळेला माझं वस्त्रहरण होत होतं, मी केव्हाची तुला हाक मारत होते, का प्रकट झाला नाहीस रे लगेच? इतका उशीर का लावलास? मला खूप वेळा तुला बोलवावं लागलं. भगवान म्हणाले, द्रौपदी मी प्रकट नाही झालो याची दोन कारण आहेत. काय झालं? पहिलं कारण भगवंताने सांगितलं, द्रौपदी तू मला ज्या वेळेला हाक मारलीस तेव्हा काय म्हणालीस ग? श्रीकृष्ण द्वारकावासीन, कृष्ण गोपी जनप्रिय, मी तिथेच होतो. त्या दुःशासनाने तुझ्या वस्त्राला हात घालण्याचा विचार केला, त्याच्या आधीपासून मी तुझ्या पाठीशी उभा राहिलेलो होतो, पण तू म्हणालीस द्वारकावासीन. आणि संतांचा शब्द मला खोटा नाही करतायत, मला द्वारकेत जाऊन यावं लागलं. बरं आलो, परत म्हणालीस कृष्ण गोपी जनप्रिय, मग मला गोकुळात जाऊन यावं लागलं. तू जर म्हणाली असतीस, अरे कृष्णा प्रकट हो, मी तिथेच होतो. आणि मी लवकर प्रकट झालो नाही याचं दुसरं कारण द्रौपदी असं आहे की तू मला हाक मारत होतीस द्रौपदी खरं तर, पण हाक मारत असताना तू तुझं वस्त्र दोन्ही हातांनी असं घट्ट धरून ठेवलं होतंस आणि मला हाक मारत होतीस. म्हणजे तुला तोपर्यंत कुठेतरी हा थोडा तरी अभिमान शिल्लक होता की अजूनही माझं लज्जा रक्षण मी करू शकते. आणि ज्या क्षणाला तुझे दोन्ही हात सुटले आणि तू विचार केलास की आता माझं रक्षण करणारं दुसरं कोणीही नाही, हा अनन्यतेचा विचार जेव्हा अंतःकरणात तुझ्या प्रकट झाला, मी तत्क्षणी प्रकट झालो. म्हणून मी उशिरा आलो. वस्त्रहरण झालं. पांडवांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास झाला. पांडवांनी तोही काळ पूर्ण केला. पांडव परत आले. आता राज्य मिळावं ही अपेक्षा आहे. राज्य देण्याचा कुठलाही विचार कौरव करत नाहीयेत. पाहिल्यानंतर भगवंताला पांडवांनी दूत म्हणून पाठवलंय, शांती दूत भगवंताला म्हणून पाठवलंय. जगाचा बाप आहे, पण पांडवांचा शांती दूत होऊन भगवान जातोय. भगवान समोर दरबारात उभे आहेत कौरवांसमोर आणि सगळ्यांना सांगतायत, पांडवांनी तुमच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यात, त्यांचं राज्य आहे, त्यांना परत करा. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांच्या पित्याचं राज्य आहे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या अटी त्यांनी व्यवस्थित सांभाळल्यात. 12 वर्षाचा वनवास त्यांनी पूर्ण केलाय. 1 वर्षाचा अज्ञातवासही त्यांचा पूर्ण झालाय. आता त्यांचं राज्य तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. दुर्योधन दुष्ट होता. तो म्हणला, युद्धाशिवाय तुम्हाला राज्य दिलं जाणार नाही. युद्धाशिवाय राज्य मिळणार नाही म्हटल्याबरोबर भगवान म्हणाले, ठीक आहे, अर्ध राज्य द्या. दुर्योधन म्हणाला, मिळणार नाही. भगवान म्हणाले, 5 गावं तरी द्या. दुर्योधनाने सांगितलं, कृष्णा अरे 5 गावं काय म्हणतोयस? युद्धाच्या शिवाय सुईच्या अग्रभागावर म्हणजे टोकावर बसेल इतका मातीचा कण सुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही. हवा असेल युद्ध करा आणि घ्या. हे उर्मटपणाचं बोलणं ऐकलं भगवंताला राग आला. महाभारत सांगतं, त्या दुर्योधनाने भगवंताला पकडण्यासाठी दूत पाठवलं, याला कारागृहात टाका. भगवंतानी दरबारात दुर्योधनाला विराट रूपाचं दर्शन घडवलं.
आणि भगवान सांगतात, दुर्योधना, तुझ्या या अहंकाराचा परिणाम तुझ्या सगळ्या कुळाचा नाश तू ओढवून घेशील. एवढं भगवान बोलले आणि भगवान तिथून उद्धवजींना घेऊन निघाले. भगवान जसे दरबाराच्या बाहेर पडतात, दुर्योधन तसाच धावत आला. देवा, दरबारातल्या गोष्टी, राजकारण, ते राजकारणाच्या जागेवर सोडून द्या. आपलं नातं वेगळं आहे. तुमच्या स्वागतासाठी मी उत्तम व्यवस्था केली आहे. आपण माझ्या स्वागताचा, आतिथ्याचा स्वीकार करावा. आपण दरबारात परत चला. भगवान म्हणाले, यस्मिन देशे न सम्मानो न प्रीतिर न च बांधवः न च विद्या गमः कश्चित न तत्र दिवसम वसेत. ज्या देशामध्ये माझ्या शब्दाला किंमत नाही, मी तिथे थांबत नसतो, तिथे अन्नही ग्रहण करणार नाही. मी निघालो. इतका मोठा पाहुणचार व्यवस्था भगवंताची केलेली होती, त्या दुर्योधनाने केली होती भगवंताची, पण भगवंताने ते सोडलं. खरं तर देवाला भूक लागलेली होती फार. उद्धवजी सोबत आहेत. उद्धवजी म्हणतात, देवा भूक लागली आहे. दुर्योधनाने केली होती ना व्यवस्था, गेलो असतो ना खायला. भगवान म्हणाले नाही. मग उद्धवजी म्हणतात, कुठं जायचं देवा, कुठं जायचं? भगवंतानी पत्ता सांगितलाय. कुठे जायचंय? चलो विदुरा घरी जा. घरी जा उद्धवजी चल विदुरा घरी जा. उद्धवजी चल विदुरा उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घरी जा. उद्धवजी चल विदुरा घरी जा. उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घरी जावे. उद्धवा, विदुरांच्या घरी जाऊया, चला. भगवान विदुरांच्या घरी आलेत. इथला प्रसंग हा भागवताने सांगितलेला नाहीये बरं का, पण अंतःकरणातला भाव भगवंताला किती प्रिय आहे यासाठी हा प्रसंग ऐकला पाहिजे म्हणून सांगतो. भगवान त्या दरबारातला इतका मोठा पाहुणचार भगवंताने सोडलाय, राजोपचार सोडलेत आणि विदुरजींच्या घरी आलेत. विदुरजी महामंत्री आहेत, पण विदुरजींच्या घरी दारिद्र्य आहे. असं सांगतात की विदुर पत्नीच्या अंगावर नेसण्यासाठी केवळ एक वस्त्र तिच्याकडे होतं आणि ती एकवस्त्रा होती. विदुरजी इकडे दरबारात आहेत, त्यांना माहीत सुद्धा नाही, पण देव त्यांच्या घरी गेलेत. प्रेम असेल ना तर तो परमात्मा स्वतःहून घरी येत असतो बरं का, त्याला बोलवण्याची पण गरज नाही. तो म्हणतो, आज मी तुझ्याकडे येतोय. परमात्मा गेलेत. विदुरजी दरबारात आहेत, त्यांना माहीत नाही. भगवान घरी आलेत. दार वाजवलं. विदुर पत्नी घरात स्नान करत होती. अंगावरचं वस्त्र धुवून स्वच्छ वाळत घालावं आणि स्नान करावं. अशा वेळेला दार वाजलं. आतून आवाज आला, कोण आहे? बाहेरून आवाज दिला, काकी मी आहे, कृष्ण. कृष्ण हे नाव ऐकलं. विदुर पत्नीचे अष्टसात्विक भाव निर्माण झाले. धावत गेली आणि दार उघडलं. लक्षातही राहिलं नाही की अंगावर वस्त्र नाहीये. भगवंताने आपलं उत्तरीय त्या विदुर पत्नीला देऊन टाकलं नेसायला. विदुर पत्नीला काय करावं कळेना. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुकोबारायांची जशी अवस्था झाली होती ना भगवंताचं स्वागत करताना, तीच अवस्था विदुर पत्नीची आहे. देव घरा आला, काय करावं कळेना. इतके प्रेम निर्माण झालं भगवंताबद्दल. कृष्णा ये ये बैस. आता भगवान आलेत, भगवंताला बसायला पाठ द्यावा. विदुर पत्नीने पाठ आणला, तो पाठ ठेवला. कृष्णा बैस असं म्हणून पाठ ठेवला, पण काय करते तिला कळेना. विदुर पत्नी स्वतः पाटावर बसलीये, भगवंताला खाली बसवलं. बस कृष्णा. भगवंत आल्याचा इतका होता, इतकं प्रेम दाटून आलं होतं की मी काय करते कळत नव्हतं तिला. देवा मी तुला खायला देतो, भूक लागली असेल ना तुला. भगवान म्हणतात, होय काकी भूक लागली, काहीतरी खायला द्या. काय देताय? कृष्णा थांब, एक केळीचा घड आहे घरात, तुला देते खायला, थांब, केळी खात. विदुर पत्नीने तो केळीचा घड आणला. आता मला सांगा, केळीचा घड आहे, केळी खायची. कृष्णा थांब, मी तुला सोलून देते. हा आता केळी द्यायची असेल तर कशी द्यावी लागते हो? आतला गर खावा लागतो, बाहेरची साली फेकून द्यावी लागते. पण विदुर पत्नीच्या अंतःकरणात इतकं
इतकं प्रेम निर्माण झालं भगवंताबद्दल. ती काय करावं, केळी सोलावी, आतला गर फेकून द्यावा, साल भगवंताच्या हातात द्यावी, कृष्णा खा. आणि हा पण इतका प्रेमाचा भुकेलाय, तरी भगवंताने ती साल सुद्धा खायला सुरुवात केली. भगवान खातायत. एवढ्यात इकडे विदुरजींना कळालं की आपल्या घरी भगवान गेलेत. विदुरजी धावत धावत घरी आलेत. घराचं दार उघडलं, पाहिलं तर हे दृश्य. आपली पत्नी स्वतः पाटावर बसली आहे, देवाला खाली बसवलंय, केळीची साल भगवंताला देतीये, गर फेकून देतीये. हे पाहिलं, विदुरजी धावत गेलेत. त्या पत्नीला हलवलं, अगं वेडे काय करतीयस, बघ तरी जरा, अगं तो जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, आणि त्याला तू काय खायला देतेस. विदुर पत्नी भानावर आली. अरे 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 कृष्णा, चूक झाली रे माझ्याकडून. भगवंताला पाटावर बसवलं, दुसरी केळी सोलली, गर देवाच्या हातात दिला, साल फेकून दिलं. भगवंताने तो गर खाल्ला. भगवान विदुर काकांकडे पाहतात आणि म्हणतात, काका, त्या सालीत जो गोडवा होता तो आता दिसत नाही का. तिथे प्रेम होतं, इथे प्रेम नाही असं नाहीये, पण भगवंताला तो जो भाव आहे ना, तो भाव जास्त आवडतो. भगवंत तृप्त झाले तिथे. आणि जाता जाता भगवंतांनी विदुरांना सांगितलं, विदुरा, जर शक्य झालं तर धृतराष्ट्राला जरा समजावून सांगा. आणि असं म्हणून भगवान निघून गेले. शिष्टाई फसली. विदुरजी धृतराष्ट्राकडे आलेत. धृतराष्ट्राला समजावून सांगतायत. आणि समजावून सांगत असताना म्हणाले, धृतराष्ट्रा, तुझ्या मुलाच्या मोहापायी तू हे वागतोयस ते योग्य नाहीये, तुझं अयोग्य वर्तन आहे, तुला कळत नाहीये काय वागावं. राज्य पंडूच आहे, त्याच्या मुलांना देऊन टाक. हे सगळं बोलणं तो समजावून सांगत होता. आणि हा जो उपदेश आहे, महाभारताने तोच उपदेश विदुर नीती या नावाने ते प्रकरण प्रसिद्ध केलं. धृतराष्ट्र हा सगळा उपदेश ऐकतोय. आणि ऐकत असताना तेवढ्यात दुर्योधन तिथे आला. आणि दुर्योधनाने ऐकलं की आपले काका आपल्या वडिलांना आपल्या विरोधात भडकावतायत. दुर्योधन गेला आणि त्याने विदुरांचा अपमान केला. विदुरा, तुम्ही दासीपुत्र आहात, राजांना बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये, चला निघा इथून. महामंत्री होते विदुरजी. अपमान झाला, वाईट वाटलं. विदुरांनी तत्काळ आपल्या महामंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. आपले सगळे राजवस्त्र सोडले. आणि विदुरजी तिथून जे निघाले ते तीर्थयात्रेसाठी निघून गेले. ते अनेक तीर्थयात्रा केल्या, 12 वर्षपर्यंत तीर्थयात्रा केल्या. आणि जेव्हा तीर्थयात्रा करून परत येत होते, तोपर्यंत इकडे सगळं युद्ध झालेलं होतं. युधिष्ठिरांचा राज्याभिषेकही झालेला होता. नंतरचं सगळं चरित्रही घडून गेलेलं होतं. आणि भगवान वैकुंठाला निघूनही गेलेले होते. त्यावेळेला विदुरजी परत येत आहेत. यमुनेच्या तीरावर जेव्हा आलेत, यमुनेच्या तीरावर आल्याबरोबर समोरून त्यांना उद्धवजी येताना दिसले. उद्धवांना पाहिलं. संतांना पाहिलं की त्यांना एक वेगळाच आनंद होत असतो. 2 संत एकमेकांना भेटले. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. दोघांनी एकमेकांना गाढ आलिंगन दिलंय. एकमेकांना नतमस्तक दोघे झालेत. आणि दोघे बोलण्यासाठी समोर बसणार. पहिला प्रश्न विदुरांनी विचारला, उद्धवा, माझा कृष्ण कसा आहे. हा प्रश्न ऐकला आणि उद्धवांच्या दोन्ही डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या. कारण नुकतेच भगवान, परमप्रिय असलेले उद्धवजींना भगवान श्रीकृष्ण परमात्मा इहलोकीची यात्रा पूर्ण करून वैकुंठाला गेलेले होते. घरात एखादी दुर्घटना घडावी, अत्यंत प्रिय व्यक्तीचा मृत्यू व्हावा आणि एक 10 दिवसांच्या आत कुणीतरी भेटावं आणि विचारावं, ते कसे येतो, काय होत असेल. तीच अवस्था उद्धवांची इथे झाली. विदुरा, अहो काय विचारताय. विदुरांनी विचारलंय, ते वसुदेव देवकी कसे आहेत, यादवांचं कुळ कसं आहे, तो श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे, बलरामजी कसे आहेत, रुक्मिणी आदी सगळ्या 16,108 स्त्रिया कशा आहेत. तोपर्यंत इकडे हे सगळं संपलेलं होतं. विदुरांना काही माहित नव्हतं. उद्धवजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. उद्धवजी म्हणतायत, विदुरा, अहो ज्यांच्याबद्दल तुम्ही विचारताय तो श्रीकृष्ण परमात्मा तुम्हा आम्हा सर्वांना सोडून वैकुंठाला निघून गेला.
हे ऐकलं मात्र विदुरांना खूप शोक झाला. अरे 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 अरे, मी काय या तीर्थयात्रा करत बसलो, तो परमात्म्याचं मला दर्शन सुद्धा नाही होऊ शकलं. आणि तिथे बसून उद्धवांनी आणि विदुरांनी रात्रभर यमुनेच्या तीरावर कृष्ण चर्चा केली. दोघेही एकमेकांना चरित्र सांगतायत. उद्धवजी एक प्रसंग सांगतात, विदुरजी म्हणतात थांबा मी हा प्रसंग सांगतो. उद्धवजी म्हणतात नाही नाही, यापेक्षा हा प्रसंग ऐका कसा वाटतोय. आणि त्या कृष्ण चरित्र चिंतनामध्ये सगळी रात्र त्यांची निघून गेली. सकाळ झाली आणि जाता जाता उद्धवजी सांगतायत, आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वैकुंठ गमन केलं त्याच्या आधी मला ज्ञानाचा उपदेश केला. हा शब्द ऐकला मात्र विदुरजी म्हणाले, उद्धवा तो ज्ञानोपदेश आपण मला करा. मला त्या ज्ञानाची इच्छा आहे, लालसा आहे, जिज्ञासा आहे, आपण ते मला सांगा. उद्धवजी म्हणाले, विदुरा जेव्हा भगवान वैकुंठाला जात होते ना तेव्हा त्यांनी तुमची आठवण काढली. ज्ञानोपदेश देत असताना भगवान म्हणाले, इथे विदुर काका हवे होते हे ऐकायला. विदुरजींना इतकं वाईट वाटलं, अरे मी काय फिरत बसलो रे. उद्धवा कृपा करा आणि मला तो ज्ञानोपदेश आपण करा. उद्धव म्हणतायत, विदुरा तो जो ज्ञानोपदेश आहे त्या ज्ञानोपदेशाची व्यवस्था देवानी तुमची करून ठेवली आहे, मात्र ती आज्ञा मला नाहीये. तो उपदेश देण्याचा अधिकार भगवंतांनी मैत्रेयांना दिलाय. तुम्ही मैत्रेयांना भेटायला जा, मैत्रेय तुम्हाला तो ज्ञानोपदेश करतील. विदुरजी तिथून आपल्या नगरीकडे न जाता तसेच वळाले आणि कुठे गेलेत? द्वारिद्यु नद्याम ऋषभकुरूणाम मैत्रेयमासीन मगाधबोधम. द्वारिद्यु नद्याम, हरिद्वार क्षेत्रावर गंगा नदीच्या पावन तीरावर मैत्रेयांचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये विदुरजी जातायत. विदुरजी आश्रमात पोहोचतायत. यमुनेच्या तीरावर आहेत. यमुनेहून गंगेवर जायचंय, तिथे पोचणार आहेत. विदुरजी मैत्रेयांना काही प्रश्न विचारणार आहेत, पण त्या गंगेवर पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. तेवढ्या वेळेत आपलं मध्यंतर होईल आणि त्यानंतर विदुर आणि मैत्रेयांच्या संवादाला आरंभ कसा झाला ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. एक 15 मिनिटाचं मध्यंतर होईल आणि मध्यंतरानंतर पुढची कथा ऐकूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, श्री नारायण जय नारायण. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, जय नारायण श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय
नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण बोला श्री भजन करा. नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण भगवंताचं भजन आपण जय करतोय. नारायण हाताने टाळी वाजवून सर्वांनी भजन करावं. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण 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 नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय श्री शुक उवाच द्वारिद्युनद्यां ऋषभः कुरूणां मैत्रेयमासीनमगाधबोधम् क्षत्तोपसृत्याच्युतभावशुद्धः पप्रच्छ सौशील्यगुणाभितृप्तः. शुकाचार्य सांगतात, राजा विदुर आणि उद्धवजी यांचा संवाद झाला. उद्धवजींनी सांगितलं, विदुरा, तुम्हाला जर ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही हरिद्वार क्षेत्रामध्ये असलेल्या मैत्रेयांच्या आश्रमात जा. मैत्रेय तुम्हाला त्या ज्ञानाचा उपदेश करतील. विदुरजी तिथून निघाले आणि अगाध बोध असलेले असे मैत्रेयजी हरिद्वार क्षेत्रामध्ये त्यांच्या आश्रमामध्ये असताना विदुरजी त्यांच्या आश्रमात जातात. विदुरजी जेव्हा मैत्रेयांच्या आश्रमात प्रवेश करतात, प्रवेश केल्यानंतर सामान्यपणे संवाद सुरू करण्याची पद्धती काय असते याचा एक उत्तम नमुना म्हणजे इथे विदुरांनी विचारलेले प्रश्न आहेत बरं का. अपेक्षित काय असतं, मुद्द्याचं काय असतं तेवढं बोलणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते काम सरळ सरळ त्याच कामाला सुरुवात करणं
हे शहाण्या माणसाचं लक्षण असतं. उगी ज्या कामाला आलोय ते काम सोडून देऊन पाल्हाळ काहीतरी बडबड करत बसणं आणि संवाद तिसऱ्याच दिशेला कुठल्या तरी घेऊन जाणं, या संवादाला अर्थ नसतो. प्रश्न विचारणारे विदुरजी आहेत, उत्तर देणारे मैत्रेय आहेत. दोघांचा पण अधिकार तितकाच उच्च दर्जाचा आहे. विदुरांना माहिती आहे आपल्या आत्मोद्धाराचा प्रश्न आपल्याला मैत्रेयांना विचारायचा आहे. मग इथे बाकी फापट पसारा बोलण्याची अपेक्षा नाही. मैत्रेयांच्या आश्रमात गेल्यानंतर मी इकडे गेलो होतो आणि यांनी मला सांगितलं, यांच्या संदर्भाने मी आलोय, माझं नाव अमुक अमुक आहे, माझ्याकडे अमुक पद होतं, मी तीर्थयात्रा करत होतो, हे पाहिलं ते, काही फापट पसारा सांगितला नाही. सरळ भागवत सांगतं, विदुरजी जेव्हा मैत्रेयांच्या आश्रमात प्रवेश करतात, प्रवेश केल्याबरोबर विदुरांनी काय केलं, पहिल्यांदा मैत्रेयांना दंडवत प्रणाम केला आणि सरळ प्रश्नच विचारला. बाकी काही बोललेच नाहीत मध्ये, सरळ विदुरजी बोलतायत. विदुर उवाच. विदुरांचा प्रश्न फार सुंदर आहे. विदुरजी प्रश्न विचारतायत, मैत्रेया, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान् वदेन्नः. भगवान, मला सांगा, या जगतामध्ये धावपळ करणारा, मरमर करणारा प्रत्येक माणूस हा सुखासाठी करतोय. प्रत्येकाची धडपड कशासाठी चालू आहे? सुखासाठी चालू आहे. सुखाय कर्माणि करोति लोकः. माणूस जे काही काम करतोय कशासाठी करतोय? सुखासाठी करतोय. काही विचारा, अगदी सामान्यातल्या सामान्य गोष्टीचा सुद्धा मागचा हेतू माणसाचा काय असतो? सुख मिळावं. दुसरी कुठलीही अपेक्षा नसते. अगदी बाल्यावस्थेपासून ते मृत्यू जवळ येईपर्यंत माणसाला काय हवं असतं? सुख पाहिजे असतं. माणसाचा सगळा जन्म कसा जातो? विदुरजी इथे विचारतात, सुखाय कर्माणि करोति लोकः. माणसाचा सगळाच्या सगळा जन्म सुखाच्या आशेमध्ये जातो. किती सरळ सरळ संतांनी याचा अनुवाद आपल्याला करून सांगितलाय. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसाचा जन्म कशात जातो? सुखाच्या आशेत जातो. आशेत. आमचे महाराज सांगत असतात, माणसाचा जन्म सुखाच्या आशेत जातो. हे जे संत वचन आहे ना, यातला बारकावा पाहायला पाहिजे. संत आपल्याला सुखाच्या भोगात जन्म जातो असं म्हणत नाहीत, सुखाच्या आशेत जन्म जातो. सर्व सुखाची या भोगा जन्म गेला नाहीये, सुखाच्या आशेत. यात सुख मिळेल, त्यात सुख मिळेल, यात नाही त्याच्यात सुख मिळेल. 2 चाकीमध्ये सुख नाही, 4 चाकीत मिळेल. आशा, पण सुखाची प्राप्ती होत नाही. न तै सुखम वा अन्यदुपारमं वा. मात्र त्यांना सुखाचा लवलेशही दिसत नाही. अपेक्षा असते सुखाची, वाटतं यात नाही तर त्यात सुख मिळेल. आज नाही सुख मिळालं, उद्या मिळेल. आज आपण एवढे कष्ट केले, सुखाचा विचार पण नाही दिसला, उद्या दिसेल. माणूस सुखाच्या बाबतीत आशादायी असतो. आशा माणसाची संपत नाही कधी. मात्र त्याला सुखाचा लवलेशही दिसत नाही. माणसाला वाटतं या नाही तर त्या गोष्टीत सुख मिळेल. मात्र माणसाचं जीवन असं आहे की त्याला आपल्या सुखाच्या अपेक्षेमध्ये केलेल्या धडपडीतून सुख तर दिसत नाहीच नाही, पण दुःख दिसल्याशिवाय राहत नाही. त्याला वाटतं आता सुख मिळेल, पण त्यातून त्याच्या पदरी पडतंय ते दुःखच पडतं. प्रत्येक गोष्ट बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधव आहे हा संसार.
दुःख बांधवडी आई हा संसार दुःख बांधवडी आई हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवडी आई हा संसार दुःख बांधवडी आई हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधव आहे हा संसार दुःख बांधव आहे हा संसार दुःख बांधव आई हा माणसाला अपेक्षा दुःखाची कधीच नसते, पण त्याच्या पदरात दुःख पडतं. हवं असतं सुख, पण त्याला पदरात केवळ दुःख 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 आणि दुःखच पडतं. मैत्रेया, माझ्या अंतःकरणात प्रश्न हा आहे, खऱ्या सुखाची प्राप्ती त्याला कशी होते हे आपण मला सांगा. खरं सुख कुठे असतं ते भगवंताच्या चरणाजवळ येऊन राहतं हे मला माहिती आहे, पण हे माणसांना लक्षात येत नाही. माणसांना सुखाची प्राप्ती होईल असा सरळ सोपा साधा मार्ग कोणता आहे आपण मला सांगा. भगवंताने आपल्याला जो उपदेश केला, त्या भगवंताने केलेल्या उपदेशामध्ये भगवंताने आपल्याला काय काय सांगितलं, तो ज्ञानोपदेश भगवंताच्या आज्ञेने आपण मला करणार आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे हे मैत्रेया, तुमच्या चरणावर मी नतमस्तक होऊन शरणागत होऊन प्रार्थना करतोय, तो ज्ञानोपदेश आपण मला सांगा. माझ्या अंतःकरणात त्याच्याबद्दलची जिज्ञासा आहे. असं म्हणून विदुरांनी आपल्या अंतःकरणातले या सुख, अपेक्षा आणि दुःख याच्या संबंधाने काही प्रश्न विचारलेत. आणि या सगळ्या प्रश्नांचा विचार झाल्यानंतर शुकदेवजी सांगतात, राजा, अशा प्रकारे प्रश्न जेव्हा विदुरांनी विचारले, मैत्रेयजींना आनंद झाला आणि मैत्रेयजी विदुरांना बोलायला सुरुवात करतायत. मैत्रेय उवाच, साधु पृष्टं त्वया साधो लोकान् साध्वनुगृह्णता कीर्तिं वितन्वता लोके आत्मनोधोक्षजात्मनः. मैत्रेया, आपण जो प्रश्न विचारलाय तो फार सुंदर प्रश्न विचारलाय. खरं पाहता आपण मुळात धर्मस्वरूप आहात. कोण बोलताय? मैत्रेय बोलतायत विदुरांना. विदुरा, हे प्रश्न विचारावेत असं कमी ज्ञान तुमच्या ठिकाणी नाहीये. मुळात तुम्ही साक्षात धर्मस्वरूप आहात. कारण विदुर कोण आहेत? यमधर्म आहेत. एका शापामुळे त्यांना दासीपुत्र रूपात जन्माला यावं लागलंय. तुम्ही धर्माबद्दल प्रश्न विचारावा असं नक्कीच नाहीये विदुरा, पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय ना, तो लोकांच्या कल्याणासाठी विचारलाय. लोकांचं कल्याण यातून साध्य व्हावं यासाठी आपण प्रश्न विचारलाय. खरं पाहता विदुरा, आपण साक्षात यमधर्म असताना मांडव्य ऋषींच्या शापामुळे तुम्हाला हा मानव देह प्राप्त झालाय आणि त्यातही दासीपुत्र रूपात आपण जन्माला आलायत. पण तरीही आपण विनम्रतेने हा प्रश्न मला विचारतायत. भगवान जेव्हा वैकुंठाला जात होते त्यावेळा भगवंताचे सोबत असणारे, भगवंताचे सोबती उद्धवजी यांना जेव्हा उपदेश केला त्यावेळेला मी पण तिथे होतो. भगवंतानी मला सांगितलं की हा उपदेश तुम्ही विदुरांना करा, म्हणून हा उपदेश मी तुम्हाला सांगतोय. विदुरा, खरं पाहता या उपदेशाची तुम्हाला गरज नाहीये.
अथ ते भगवल्लीला योगमायोपबृंहिताः विश्वस्थित्युद्भवान्तार्था वर्णयाम्यनुपूर्वशः. हे विदुरा, आता मी तुम्हाला या सृष्टीची उत्पत्ती त्या भगवंताने कशी केली आणि या सृष्टीच्या सगळ्या निर्मितीची प्रक्रिया भगवंताची कशी आहे याबद्दलचा विस्ताराने विचार सांगतो, असं मैत्रेयांनी सांगायला सुरुवात केली. आणि मैत्रेय सांगतात, विदुरा, भगवंताने या सृष्टीची उत्पत्ती जी केली, खरं पाहता भगवंताला सृष्टीच्या उत्पत्तीची तशी गरज नाही, पण तो का करतो? उपनिषद सांगतं, स एकाकी न रमते द्वितीयम ऐच्छत. त्या एकट्याला करमत नाही, म्हणून त्याने स्वतःमधून या सृष्टीची उत्पत्ती केली. आणि ती उत्पत्ती करत असताना ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली आणि ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची कथा आपण थोड्या वेळापूर्वी ऐकली आहे. ब्रह्मदेवाच्या निर्मितीपूर्वी भगवंताच्या नाभिकमलातून कमळ जन्माला आलं. त्या कमलातून ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाला तप या 2 अक्षरांचा उपदेश झाला. ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली, भगवंत प्रकट झाले आणि भगवंतांनी 4 श्लोकांचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. चतुश्लोकी भागवत, त्याचं विवरण थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलंय. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने तो उपदेशाचं श्रवण केल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करायला उद्युक्त झाले. उद्युक्त झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवंताच्या आज्ञेने सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली. आणि सगळ्यात आधी 10 प्रकारच्या सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली. वेगवेगळ्या प्रकारचे जीव उत्पन्न होण्यास सुरुवात झाली. 4 पायांचे काही पशु निर्माण झाले. 2 पायांच्या पशूंपर्यंत हा प्रवास झाला. वेगवेगळ्या वृक्षांची उत्पत्ती झाली, पर्वतांची उत्पत्ती झाली आणि मग ब्रह्मदेवापासून मानवांची उत्पत्ती झाली. या सृष्टीचा विस्तार होत असताना ब्रह्मदेवाच्या शरीराच्या विविध अंगांपासून विविध ऋषींची उत्पत्ती झाल्याची कथा भागवताने इथे सांगितली आहे. ब्रह्मदेवाच्या शरीरातून या सृष्टीची उत्पत्ती होत असताना ब्रह्मदेवाच्या एका शरीराचे 2 भाग झाले. आणि हे 2 भाग झाल्यानंतर त्याच्या अर्ध्या भागापासून पुरुषाची उत्पत्ती झाली आणि अर्ध्या भागापासून स्त्रीची उत्पत्ती झाली. जो पुरुष निर्माण झाला त्याला म्हणतात मनु, स्वयंभुव मनु. आणि जी स्त्री निर्माण झाली ती स्त्री म्हणजेच शतरूपा. या सृष्टीच्या उत्पत्ती प्रक्रियेतलं हे पहिलं स्त्री पुरुषांचं युगल निर्माण झालं. या महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण हर्षद महाराज भागवत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्वयंभू मनु आणि शतरूपा यांची उत्पत्ती झाली. आणि त्यांच्या उत्पत्तीनंतर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, तुम्ही या सृष्टीची उत्पत्ती करा, या सृष्टीचा विस्तार तुम्ही करा. सृष्टीचा विस्तार करा म्हटल्यानंतर त्या दोघांनी सांगितलं, सृष्टीचा विस्तार आम्ही करू, पण आम्हाला राहायला जागा कोणती आहे, आम्ही कुठे राहावं? ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वी तलावर तुम्ही जाऊन राहा. पृथ्वी तलावर जाऊन राहा म्हटल्यानंतर स्वयंभू मनु म्हणतोय, ब्रह्मदेवा पृथ्वीवर राहायचंय, पण पृथ्वीच कुठे आहे? पृथ्वीच नाहीये. ब्रह्मदेव विचार करतात, अरे पृथ्वी कुठे आहे? ब्रह्मदेवाने डोळे बंद केले, पाहिलं तर हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने ही संपूर्ण पृथ्वी त्या समुद्राच्या तळाशी नेली होती.
ब्रह्मदेवाला चिंता निर्माण झाली. आता काय होणार, कसं होणार हा विचार ब्रह्मदेव करत होते. भागवत सांगतं त्याच वेळेला ब्रह्मदेवाच्या नाकात काहीतरी वळवळ करतंय असं वाटलं आणि ब्रह्मदेवांना अचानक शिंक आली. आणि जशी ब्रह्मदेवाला शिंक आली त्या शिंकेतून ब्रह्मदेवांना जाणवलं आपल्या नाकातून काहीतरी बाहेर पडलंय. पाहिलं काय बाहेर पडलंय तर एक छोटं वराहाचं पिलू बाहेर पडलं होतं. अरे काय बाहेर पडलं ते पाहीपर्यंत हा 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 म्हणता ते वराहाचं पिल्लू त्यांनी आपला आकार बदलला आणि विराट विशाल रूप धारण केलं. सगळ्यांनी पाहिलं आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की या पृथ्वीचं उद्धरण करण्यासाठी हा भगवंताने घेतलेला अवतार आहे. आणि भगवान ब्रह्मदेवाच्या नासिकेतून उत्पन्न झाले. वराह भगवान की जय. भगवंताचा वराह रूपात अवतार झाला. यज्ञ वराह रूपात भगवान प्रकट झालेले पाहिले. ब्रह्मदेवाने पाहिलं भगवंताने विशाल रूप धारण केलं आणि भगवंतानी मोठ्या आवाजात गर्जना केली. गर्जना केल्याबरोबर सर्वांना लक्षात आलं की या पृथ्वीचं उद्धरण करण्यासाठी भगवान आलेत. भगवान तत्काळ तिथून निघतात. समुद्राच्या तळाशी भगवान गेले. वराहांचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांचं श्वसनेंद्रिय जे आहे, नासिका जी असते ना, नाक जे असते ते खूप तीक्ष्ण असतं. आणि पृथ्वी ही गंधवती आहे म्हणून वराह रूपात देव प्रकट झालेत. कारण पृथ्वीला शोधायचं होतं ना. भगवंताने ओळखलं पृथ्वी कुठं आहे. त्या पृथ्वीला पाहिलं, आपल्या तीक्ष्ण दातांवर स्थापित केलं. भगवान वर येत होते तेवढ्यात हिरण्याक्ष नावाचा दैत्य मध्ये आला. हिरण्याक्ष हा दैत्य मध्ये आला. हे ऐकल्याबरोबर विदुरजी विचारतायत हा दैत्य कोण आहे, कोणाचा पुत्र आहे हा. ज्याने पृथ्वीला पाताळात नेलंय, इतकं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी होतं, हा हिरण्याक्ष कोण आहे याची कथा मला सांगा हे म्हटल्याबरोबर विदुरजींना मैत्रेयांनी या हिरण्याक्षाच्या जन्माची कथा सांगितली आहे. मैत्रेय सांगतात विदुरा, हा जो हिरण्याक्ष आहे हा कश्यप आणि अदिती, क्षमा करा, कश्यप आणि दिती यांचा पुत्र आहे. कश्यपांना 2 पत्न्या आहेत, दिती आणि अदिती. एक वेळ कश्यप तिन्ही सांजेच्या वेळेला सायं संध्या करत होते आणि ही संध्या करत असताना त्यांची पत्नी दिती ही त्यांच्या जवळ आली आणि तिन्ही सांजेच्या वेळेला कश्यपांकडे रतिसुखाची याचना केली. माझ्या अंतःकरणात कामवासनेने मला त्रस्त केलंय, माझी इच्छा पूर्ण करा. कश्यपांनी सांगितलं दिती, अगं ही वेळ चांगली नाही. एषा घोरतमा वेला, ही घोर वेळ आहे. या वेळेला असे विचार करू नयेत दिती. अगं या वेळेला साक्षात महादेव अंतरिक्षामध्ये आपल्या शिवगणांसह परिभ्रमण करत असतात आणि या वेळेला जर काही वाईट आचरण केलं तर महादेवांचा शाप प्राप्त होत असतो, म्हणून असं काही करू नकोस. पण दितीचं अंतःकरण कामवासनेने इतकं पछाडलेलं होतं, तिने सरळ कश्यपांच्या वस्त्रालाच हात घातला. कश्यपांनी ओळखलं हिची मती आता भ्रष्ट झाली आहे. कश्यपांनी दितीची इच्छा पूर्ण केली. स्नान करून परत एकदा उपासनेला बसलेत. त्या वेळेला मात्र दितीला पश्चात्ताप झाला. दिती रडत रडत कश्यपांकडे आली आणि म्हणाली, स्वामी माझ्याकडून मोठा अपराध झालाय, माझ्या अपराधाची क्षमा मला करा. कश्यपांनी सांगितलं, अगं तू दुराचारिणी स्त्री आहेस. तुझ्याकडून हे जे कर्म घडलंय याचा परिणाम काय होईल ना मी तुला सांगतो. तुझ्या उदरात जो गर्भ आहे त्या गर्भाच्या रूपाने 2 महाभयानक राक्षस तुझ्या उदरातून जन्माला येतील, सगळ्या पृथ्वीला त्रस्त करतील. दितीला इतकं वाईट वाटलं. ती म्हणते, स्वामी मला पश्चात्ताप होतोय, काहीतरी उश्चाप द्या. कश्यप म्हणाले, दिती तुला पश्चात्ताप झालाय म्हणून तुला सांगतो, तुझ्या उदरातून जे 2 महाभयानक राक्षस जन्माला येतील ना, ते राक्षस जरी असले तरीही त्यांना मारण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतः नारायण अवतार घेऊन येतील.
आणि दिती, तुला आणखी एक सांगतो, तुझी मुलं जरी दुष्ट असतील तरी तुझा नातू मात्र महाभगवत भक्त असेल. दितीला थोडं बरं वाटलं. दितीचा हा गर्भ वाढत होता. दितीने विचार असा केला, दिती कोणी सामान्य स्त्री नाहीये, कश्यपांची पत्नी आहे. तिने विचार केला, जर माझ्या गर्भामुळे देवतादिकांना आणि सगळ्या सृष्टीला त्रास होत असेल तर मी माझा गर्भ पोटातच धारण करून ठेवेल, त्याला बाहेरच येऊ देणार नाही. इतकं सामर्थ्य दितीचं होतं. भागवत सांगतं, दितीने 12 वर्ष तो गर्भ पोटात धारण करून ठेवला. परिणाम असा झाला, तो गर्भ पोटात वाढत होता, मात्र तो महाभयानक राक्षसांचा गर्भ होता. म्हणून सगळ्या सृष्टीमध्ये अंधकार निर्माण होऊ लागला. लोकांना श्वास घेणं कठीण होऊ लागलं. सर्वत्र अपशकुन दिसू लागली. देवता त्रस्त झाले. ब्रह्मदेवाकडे जात आहेत. ब्रह्मदेवांना विचारतायत, ब्रह्मदेवा, हे काय चित्र चाललंय पृथ्वीवर? कशामुळे असं दृश्य निर्माण झालंय? ब्रह्मदेवांनी सांगितलं, दितीच्या उदरात 2 महाभयानक राक्षस वाढतायत, त्यांचा हा परिणाम आहे. देवता विचारतायत, महात्मन ब्रह्मदेवा, हा इतका मोठा भयानक राक्षस आहे कोण की ज्याचा परिणाम सगळ्या सृष्टीवर त्याच्या जन्माच्या आधीच होतोय? ब्रह्मदेवानी या 2 गर्भांच्या पूर्वजन्माचा इतिहास सांगितलाय. ऐका, मी मगाशी म्हणालो तसं एका कथेतून दुसरी कथा, दुसऱ्या कथेतून तिसरी कथा, अशी साखळी आहे भागवत म्हणजे. ह्या सगळ्या साखळ्या ऐकायच्यात, पण मूळ खुंटा सुटू द्यायचा नाही. कुठून आलोय आपण? विदुर मैत्रेय संवादापासून. विदुर मैत्रेय संवादाला कुठून आलो आपण? सांगा कुणीतरी, जे सुरुवातीपासून आहेत. शुकाचार्यांचा आणि परीक्षिताचा संवाद आरंभ झालेला आहे. परीक्षिताने विचारलंय की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, ती विदुर मैत्रेयांच्या संवादातून सांगितली जाते. आणि विदुर मैत्रेयांच्या संवादातून सृष्टीची उत्पत्ती होता असताना हा प्रसंग सांगितला जातोय. मग आता हे 2 महाभयानक राक्षस आहेत कोण? ब्रह्मदेव सांगतात, हे 2 महाभयानक राक्षस दुसरे तिसरे कुणी नाही आहेत, वैकुंठातले भगवंताचे 2 द्वारपाल म्हणजे जय आणि विजयच आहेत. सगळे देवता विचार करतायत, त्यांना राक्षस योनी का प्राप्त झाली? ब्रह्मदेव सांगतायत, एक वेळ सनकादिक ऋषी, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार चौघेही जे नित्य बालवेशात आहेत, 5 वर्षाच्या बालकाच्या वेशात त्यांचं नित्य अवस्था आहे, ते वैकुंठात भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातात. आणि वैकुंठात जात असताना दारावरच या 2 द्वारपालांनी त्यांना अडवलं, जय आणि विजयांनी, आणि सांगितलं, थांबा रे, कोण तुम्ही? वैकुंठात आता देव आराम विश्रांती करतायत, भगवंताचं दर्शन आता होणार नाही, थांबा जरा बाजूला. हे असंच फार आहे बरं का सगळीकडे. त्या देवाला दर्शन द्यायचं असतं पण अलीकडचेच थांबवतात. थांबा, देवाला विश्राम घ्यायचा आहे आता. तो आतमध्ये म्हणतो, अरे येऊ द्या बाबा भक्तांना माझ्या जवळ, पण हे नाही, चला सरका पुढे. वर आणून स्थिर केलं आणि मग भगवान याच्यासोबत युद्ध करायला येतात. हिरण्याक्षासोबत अत्यंत घनघोर असं भगवंतानी युद्ध केलं आणि या युद्धामध्ये भगवंतानी हिरण्याक्षाचा वध केला. हिरण्याक्षाला मारून टाकलं, पृथ्वीला स्थिर केलं. आणि त्यानंतर हे युद्ध पूर्ण जेव्हा झालं, त्याच्यानंतरचा हा कथाभाग भागवतात आलेला नाहीये, पण हा कथाभाग वराह पुराणात येतो म्हणून सांगतो. भगवंतानी हिरण्याक्षाला मारलं आणि भगवान त्या युद्धामुळे थकले असं सांगितलं जातं. आणि भगवान वराह पर्वत नावाचा जो पर्वत दक्षिणेमध्ये अजूनही आहे, त्या वराह पर्वतावर जाऊन विश्राम करू लागले. त्यावेळेला असं सांगतात की भगवंताच्या शरीरातून युद्धाच्या श्रमामुळे जो घाम निर्माण झाला ना, उजव्या अंगातून जो घाम निर्माण झाला, त्या उजव्या अंगातील घामामुळे तुंगा नावाची नदी निर्माण झाली. आणि डाव्या अंगातून जो घाम निर्माण झाला, त्यातून भद्रा नावाची नदी निर्माण झाली. आणि पुढे त्याच नद्यांचं संगम होऊन ती तुंगभद्रा झाली. हे वराह भगवंतापासून निर्माण झालेल्या नद्या आहेत. भगवंतांनी वराह अवतार धारण केला, पृथ्वीला स्थिर केलं. पृथ्वीला स्थिर केल्यानंतर या पृथ्वीवर
स्वयंभू मनु आणि शतरूपा हे येऊन वास्तव्य करू लागले आणि तिथून पुढे मैथुन धर्माच्या माध्यमातून प्रजोत्पादनाला सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांचे पूर्वज कोण आहेत तर हे मनु आहेत. मनु आपले पूर्वज आहेत बरं का, माकड फिकड काही नाही. हां, आपले पूर्वज हे मनु आहेत आणि मनु आपले पूर्वज असल्यामुळे आपल्याला मानव म्हणतात. मनूंपासून उत्पत्ती झाली म्हणून आपण मानव आहोत. आपला भारतीय ज्ञान परंपरेनुसार आपली जी उत्क्रांती आहे ती अशी आहे. ते माकड फिकड शेप पडलं वगैरे वगैरे ते इकडं कुठे नाही. स्वयंभू मनु आणि शतरूपा हे पृथ्वीवर आले आणि मग तिथून पुढे यांचा वंशविस्तार होण्यास सुरुवात झाली. मैत्रेय सांगतात, विदुरा, स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्या प्रजोत्पादनाला ज्यावेळी आरंभ झाला, यांना 3 कन्या आणि 2 पुत्र झाले. मनोस्तु शतरूपायाम तिस्रः कन्याश्च जज्ञिरे आकुतिर्देवहूतिश्च प्रसूतिरिति विश्रुतः. मैत्रेय सांगतात, विदुरा, शतरूपा आणि मनु यांना 3 मुली आणि 2 मुलं झाली. 3 मुली कोणत्या तर आकुती, देवहूती आणि प्रसूती या 3 मुली झाल्या आणि 2 मुलं कोणते तर प्रियव्रत आणि उत्तानपाद ही 2 मुलं झाली. आता हा संदर्भ व्यवस्थित लक्षात ठेवाया, कारण आजची कथा आणि उद्याची जवळपास अर्धी कथा याच सूत्राला घेऊन चालणार आहे आपली. कारण उद्याच्या जवळपास अर्ध्या कथा भागापर्यंत आपल्याला या 5 जणांचाच विस्तार ऐकायचा आहे सगळा. वैवस्वत मनु, स्वयंभू मनुला 3 मुली झाल्यात, आकुती, देवहूती आणि प्रसूती, आणि 2 मुलं झाली आहेत, एक उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत. यातल्या मुलींचा वंशविस्तार इथे आधी सांगायला सुरुवात केली आहे. त्या आकुतीचा वंशविस्तार, आकुती, देवहूती आणि प्रसूती या ज्या 3 मुली होत्या, या 3 मुलींपैकी पहिली जी आकुती नावाची मुलगी आहे ती कोणाला दिली भागवत सांगतं. आकुती मृचये प्रादात अपिभ्रात्रमती नृप पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदितः. आकुतीम रुचये प्रादात. आकुती जी कन्या होती ती रुची नावाच्या प्रजापतींना दिली. रुची नावाच्या प्रजापतींना आकुती नावाची कन्या दिली आहे. त्यापासून भगवंतांनी यज्ञ रूपात अवतार घेतला. यज्ञ नारायण रूपात भगवान या रुची नावाचे प्रजापती आणि आकुती यांच्या पुत्र रूपात भगवान जन्माला आले. यांना एक जुळं झालं, एक कन्या आणि एक पुत्र. ही जी कन्या होती ही कन्या दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर ही कन्या साक्षात लक्ष्मीचा अंश होती आणि पुत्र म्हणजे साक्षात नारायणाचा अंश होता. आणि भगवंतांनी रुची नावाच्या प्रजापतींच्या आणि आकुतीच्या उदरातून जो अवतार घेतला तो अवतार म्हणजेच यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण आणि दक्षिणा या दोघांचा जन्म झाला. आणि नंतर भगवंतांनी सांगितलं की आम्ही दोघंही लक्ष्मी नारायण अंश स्वरूप आहोत आणि या दोघांचाच विवाह पुढे लावून देण्यात आला. त्यांचा वंशविस्तार पुढे सांगतात. त्यानंतर दुसरी कन्या जी होती तिचं नाव आहे देवहूती. ही देवहूती जी आहे ती कर्दम नावाच्या ऋषींना दिली. हे कर्दम ऋषी कोण आहेत? हे कर्दम ऋषी म्हणजे एक वेळ ब्रह्मदेवाची सावली चिखलात पडली. ब्रह्मदेवाची सावली कुठे पडली? चिखलात पडली. आणि ब्रह्मदेवाची सावली जेव्हा चिखलात पडली त्यातून एका ऋषींची उत्पत्ती झाली. त्यांचं नाव आहे कर्दम. कर्दम या शब्दाचा अर्थ चिखल असा आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत कर्दम शब्द वापरलाय. कर्दम म्हणजे चिखल. कर्दमांची उत्पत्ती झाली. कर्दम जन्माला आले. आल्यानंतर एक वेळ ब्रह्मदेव त्यांना भेटले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं, कर्दमा
सृष्टीची उत्पत्ती, या सृष्टीचा विस्तार तुम्ही करा. कर्दमजी सांगतायत सृष्टीचा विस्तार करायचा असेल तर सुयोग्य पत्नीची अपेक्षा आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही श्री नारायणांची तपश्चर्या करा, तुम्हाला सुविद्य पत्नी प्राप्त होईल. आणि भागवत असं सांगतं, मी सांगत नाही, भागवत सांगतं त्यानंतर कर्दमांनी पत्नी प्राप्त व्हावी यासाठी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. किती ऐकताय ना तुम्ही? आहात का इथे? आहेत ना सगळे मंडपात बसलेले? नाहीतर मी आपली कथा सांगतोय मागच्या मागे आपण निघून जाऊ नका. हा, मागची मंडळी ऐकताय ना तुम्ही सगळे? हो नाही काहीतरी म्हणा. हा बस. कर्दमांनी पत्नी प्राप्त व्हावी यासाठी 10,000 वर्ष तपश्चर्या केली श्री नारायणांची. आणि त्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन जेव्हा भगवान श्री नारायण प्रसन्न झाले, प्रसन्न झाल्यानंतर भगवंताची सुंदर अशी स्तुती कर्दमांनी केली आहे. भगवंताच्या सुंदर अशा स्वरूपाचं वर्णन कर्दम करतायत. आणि ते वर्णन केल्यानंतर कर्दमजी जेव्हा भगवंताकडे पाहतात, कर्दमजी म्हणतात ऋषिरुवाच जुष्टं बताद्याखिल सत्वराशेः संसिद्ध्यमक्ष्णोस्तव दर्शनान्नः यद्दर्शनं जन्मभिरीड्य सद्भिर आशासते योगिनो रूढयोगाः. भगवन आपलं स्वरूप इतकं सुंदर आहे, आपण दिसता इतके छान, या जगात स्तुती करण्यास योग्य तसे आपणच आहात, आपणच स्तव्य आहात. विष्णू सहस्रनामाने सुद्धा भगवंताला स्तव्य म्हटलंय. स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रम स्तुतिस्तोतारण प्रिय. स्तव्य, स्तव्य म्हणजे या जगात स्तुती करण्यास योग्य केवळ आपण आहात देवा, म्हणून मी आपली स्तुती करतोय. देवा, या विश्वात असलेले सगळे योगी जपी तपी केवळ तुझ्या दर्शनाच्या लालसेने हजारो हजारो वर्ष तपश्चर्या करत असतात. भगवंता, तुझ्या चरणाची प्राप्ती झाल्यानंतर कुठल्याही अपेक्षा मनामध्ये शिल्लक राहणं हे योग्य नाहीये. तुझं एकदा दर्शन झालं आणि त्यानंतर सांसारिक गोष्टींची अपेक्षा मनामध्ये निर्माण होणं यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही. ज्ञानोबा सांगतात की नाही, मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न तुटे. हे बोल नको वोखटे कानी लावू, असं होऊच शकत नाही. देवा, मला हे माहिती आहे, तुझ्या प्राप्तीनंतर सांसारिक इच्छा शिल्लक राहूच नयेत, पण तरीही तथापि स्त्री कामोहम. देवा, माझ्या अंतःकरणात एक इच्छा आहे, तुला मागू नये हे मला कळतंय, पण आज मी तुझी तपश्चर्या कशासाठी केली आहे? मला एक सुविद्य चांगली पत्नी प्राप्त व्हावी यासाठी. कर्दमजी भगवंताला बोलतायत, देवा, एक यज्ञाधिकांच्या माध्यमातून, कर्माच्या माध्यमातून तुझी आराधना जर करायची असेल तर शेजारी पत्नीची अपेक्षा आहे, त्याशिवाय तू प्रसन्न होत नाहीस, म्हणून एखादी चांगली पत्नी मला दे देवा. ही प्रार्थना केल्यानंतर भगवान प्रसन्न झालेत आणि भगवंतांनी सांगितले, कर्दमा, तुमच्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालोय, काळजी करू नका. 2 दिवसांच्या आत तुमच्या विवाहाची व्यवस्था मी लावून ठेवली आहे. 2 दिवसाच्या आत तुमचा विवाह होऊन जाईल. भगवान सांगतायत, कर्दमा, तुम्ही इतक्या निष्ठेने माझं तप केलंय, तुम्हाला केवळ पत्नी देऊन मी थांबत नाहीये, मी तुम्हाला वर देतो. तुम्हाला पत्नी तर प्राप्त होईलच, पण तुम्हा दोघांच्या उदरातून मी स्वतः पुत्र रूपाने जन्माला येईल. कर्दमांनी एक गोष्ट मागितली, भगवान 2 देऊन टाकतात. आंधळा मागतो, देवाने सांगितलं नुसती पत्नी नाही, तुमच्या पुत्र रूपाने मीच जन्माला येईन तुमच्या घरात. भगवान अंतर्धान पावलेत. कर्दमांना अत्यंत आनंद झालाय. आता 2 दिवसात पत्नी प्राप्त होणार. कर्दमजी वाट पाहतायत.
2 दिवस पूर्ण झाले आणि कर्दमांच्या आश्रमामध्ये एक दिव्य रथ आलाय. त्या रथामध्ये बसून स्वयंभू मनू आणि शतरूपा आपल्या मधली मुलगी जिचं नाव आहे देवहूती हिला घेऊनच आले. आल्यानंतर कर्दमांनी त्यांचं स्वागत केलंय, त्यांना बसण्यासाठी आसन दिलंय. मनूने आपला परिचय सांगितला आणि सांगितलं, माझे पितृचरण म्हणजेच ब्रह्मदेव यांच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलोय. माझी अशी इच्छा आहे की रूपवती असणारी माझी ही दुसरी कन्या जिचं नाव आहे देवहूती ती आपल्याला समर्पित करावी अशी माझी इच्छा आहे. हिचा आपण स्वीकार करावा. कर्दमांनी सांगितलं, 10,000 वर्ष यासाठी तर तपश्चर्या केली आहे मी. कर्दमांनी तत्काळ या विवाहासाठी होकार दिला. विवाह संपन्न झाला. स्वयंभू मनू आणि शतरूपेने देवहूतीचं कन्यादान केलं आणि दोघे जण आपापल्या नगरीला निघून गेले. देवहूती आणि कर्दमांचा संसार सुरू झाला. भागवत सांगतं, संसार इतका विलक्षण होता. विवाह झाला खरा, पण कर्दमजी आपल्या नित्यकर्मात इतके गढून गेले होते की त्यांना पुढच्या काही काळामध्ये आपला विवाह झालाय याचंच विस्मरण झालं. आपल्या नित्य तपश्चर्येमध्ये आणि नित्यकर्मात ते इतके गढून गेले, त्यांना याचं स्मरणही राहिलं नाही. पहाटे उठावं, स्नान करावं, आपलं जपजाप्य करावं, जे काही नित्यकर्म असतील, तपश्चर्या असेल ते करावं, रात्री ह्या सगळ्या गोष्टी थकले की झोपी जावं, असा नित्यक्रम सुरू झाला आणि त्यांना विस्मरणच झालं की आपला विवाह झाला होता कधीतरी. मात्र देवहूती एक निष्ठेने सेवा करतीये पतींची. एक दिवस काही पूजा सामुग्री देण्याच्या निमित्ताने देवहूती समोर आली. जवळपास 12 वर्षांचा काळ पूर्ण झाला होता. देवहूती समोर आली. कर्दमांनी नजर तिकडे गेली. कर्दमांनी पाहिलं, अरे आपला विवाह झाला होता, ही आपली पत्नी आहे. तोपर्यंत देवहूती अत्यंत कृश झाली होती. देवहूतीला थांबवलं आणि सांगितलं, देवहूती, किती निष्ठेने तू माझी सेवा केली आहेस. मी अत्यंत प्रसन्न झालोय. आता 12 वर्षाचा कालावधी पूर्ण झालाय म्हणजे तुझं एक तप पूर्ण झालंय. मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या मी पूर्ण करेन. समोर बिंदू सरोवर नावाचं सरोवर आहे, तिथे जाऊन स्नान कर. असं म्हणल्याबरोबर देवहूतीला आनंद झाला. तत्काळ बिंदू सरोवरात जाते. जशीच ती त्या सरोवरात तिने बुडी मारली, अनेक देवस्त्रिया तिथे प्रकट झाल्या. तिने सुंदर आभूषणांनी आणि सुंदर सुगंधी द्रव्यांनी देवहूतीला मंगल स्नान घातलंय. देवहूतीची कांती, देवहूतीचा देह पुन्हा अत्यंत तारुण्यपूर्ण झाला. तिचा शृंगार केलाय देवस्त्रियांनी आणि अत्यंत सुंदर स्वरूपात देवहूती बाहेर आली. कर्दमांनी देखील तिथे स्नान केलं. कर्दमांना देखील नवकांती, नवतारुण्य प्राप्त झालं आणि त्यानंतर कर्दमांनी आपल्या तपोबलाने एक विमान निर्माण केलं, ज्या विमानाचं नाव आहे कामग विमान. या विमानाचं वैशिष्ट्य भागवतांनी असं सांगितलंय, या विमानाला कोणीही वैमानिक नाही, चालक नाही. हे विमान असं आहे की त्या विमानात बसल्यानंतर बसलेल्या माणसाची जी इच्छा असेल त्या कामनेनुसार गमन करणार, म्हणून कामग असं त्याचं नाव आहे. या विमानात देवहूतीला कर्दमांनी बसवलंय आणि सांगितलं, आता तुझी इच्छा जिथे असेल तिथे तुला घेऊन जातो. आणि कर्दमांनी पत्नीला फिरायला कुठे नेलं माहितीये? महाबळेश्वर, लोणावळा नाही. भागवत सांगतं, कर्दमांनी देवहूतीला सगळा भूगोल दाखवला त्या कामग विमानात बसून. 2 दिवसांची सुट्टी काढून नव्हते गेले ते. भागवताने सांगितले, कामग विमानात बसून त्यांनी 12 वर्ष विहार केलाय. पुढे 12 वर्ष पर्यंत त्या विमानात प्रवास करत होते. सगळा भूगोल कर्दमांनी देवहूतीला दाखवलाय. सगळी पृथ्वी फिरवून दाखवली आहे. आणि या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्दमांना देवहूतीपासून 9 कन्यांची उत्पत्ती झाली. 9 मुली झाल्या. 12 वर्षांचा दीर्घ प्रवास करून हे कामग विमान पुन्हा आश्रमात आलं. आणि आश्रमात आल्यानंतर या 9 मुलींचे वय आता लग्नाचे होत होते. मात्र
कर्दमांनी या 12 वर्षाच्या विहारानंतर परत आल्यानंतर त्यांच्या अंतःकरणातलं वैराग्य इतकं वाढलं की हळूहळू आता घर सोडून देण्याचा ते विचार करू लागले. घर सोडून निघून जावं. आणि एक वेळ देवहूतीला हे कळालं, पण देवहूती बोलणार तरी कशी? तिला कळालं आता आपले पती काही दिवसात घर सोडणार. ते विचार करतायत, देवहूती विचार करतीये घरात 9 मुली आहेत, त्यांचा विवाह झाला, आपापल्या पतीसोबत त्या निघून जातील, पती आपापल्या मार्गाने ते आपले निघून जातील, माझा उद्धार कोण करेल? माझ्या उद्धाराची गती काय? देवहूतीला ही काळजी आहे. आणि देवहूतीने एक वेळ थोडीशी हिंमत एकत्रित करून कर्दमांना विचारलं, भगवान, आपण तर आता विरक्ततेची ही चिन्ह आपल्या अंगात दिसतायत, आपण तर घरातून निघून जाल, पण माझा उद्धार कोण करेल? या 9 मुली आपापल्या पतीसोबत निघून जातील, माझं काय होणार? कर्दमांनी हे शब्द ऐकले आणि कर्दमांना भगवंतानी दिलेल्या वराची आठवण झाली. आणि भगवान म्हणाले होते की तुझ्या 10व्या मुलाच्या रूपात मी जन्माला येईल आणि माझ्या आईचा उद्धार करेन. कर्दमजींना आठवण झाली. कर्दमजी म्हणाले, देवहूती काळजी करू नकोस, स्वतः भगवान आपल्या उदरातून जन्माला येणार आहेत आणि तुझा उद्धार करणार आहेत. त्यानंतर पतिसेवेत रत असलेल्या या देवहूतीला उदरातून भगवंतानी एका सुंदर मुहूर्तावर अवतार धारण केला आणि सांख्य योगाचं प्रकटन करण्यासाठी भगवान प्रकट झालेत. कपिलदेवजी भगवान की जय. कपिलदेवांच्या रूपात भगवान प्रकट झाले. भगवंताचा अवतार झाल्याबरोबर सगळ्या देवता भगवंताची स्तुती करण्यासाठी आश्रमात येतात. भगवंताचं सुंदर स्तवन सर्वांनी केलं. कपिलदेवजी आपल्या आश्रमात आहेत आणि आपल्या आश्रमात कपिलदेवजी असताना कर्दमांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेने 9 ऋषींना पाचारण केलं आणि 9 ऋषींना आपल्या 9 कन्या देऊन टाकल्या. सर्वांचा विवाह संपन्न झाला. सगळ्या कन्या आपापल्या पतीसह निघून गेल्या. आता कर्दमांच्या अंतःकरणामध्ये विचार आलाय की आपल्याला जे जे काही करायचं होतं ते सगळं आता पूर्ण झालंय. भगवान या ठिकाणी येणार हे सांगितलं होतं. भगवान जन्माला आलेत. त्यानंतर आता आपल्याला आपला संसार, आपलं घर, आपला आश्रम सोडून जाण्यासाठी हरकत नाही. आता आपल्या पत्नीच्या उद्धाराची काळजी करायची गरज नाही, कारण भगवान आता अवताराला आलेत. आणि कर्दमजी भगवंताकडे येतात. कर्दमजींनी भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालेत आणि नतमस्तक होऊन कर्दमजी म्हणतायत, भगवंता, आपण साक्षात ईश्वर आहात हे मी आपल्याला ओळखलंय. आपल्या मातेचा उद्धार करण्यासाठी आणि सांख्य तत्वज्ञानाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपण इथे अवतरित झालेला आहात हे मला कळालंय. भगवंता, आता मी या घरापासून विरक्त होण्याची इच्छा व्यक्त करतोय. भगवंता, आपण मला आज्ञा द्या असं म्हटल्याबरोबर भगवंताने आपल्या पित्याला सुद्धा उपदेश केलाय. बरं का, भगवंताने केवळ देवहूतीला उपदेश नाही केलाय, कपिल अवतारात येऊन कर्दमांनाही उपदेश केलाय. पण कर्दमांना केलेला जो उपदेश आहे ना, तो केवळ 1 ते 2 श्लोकात केलाय. पण देवहूतीला केलेला उपदेश विस्तारपूर्वक केलाय. भगवान कर्दमजींकडे बघतायत आणि अत्यंत प्रसन्न मुद्रेने भगवान म्हणतायत, श्री भगवान उवाच, गच्छ कामं मया पृष्ट मयि संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जयं मृत्युम अमृतत्वाय मां भज. कर्दमा, गच्छ कामं गच्छ. तुम्ही जाण्याची इच्छा माझ्या समोर व्यक्त केलीत ना, अवश्य जा, अवश्य जा. पण मी सांगतोय तेवढं करा. आपण जाण्याचा जो विचार करताय तो अवश्य जा. मात्र मयि संन्यस्त कर्मणा गच्छ. तुम्ही जे जे काही कर्म कराल ते सगळी कर्म माझ्या चरणारविंदी समर्पित करून मग आपली सगळ्या दिनक्रमांना करत जा. मात्र जे काही कर्म कराल ते सगळे मला समर्पित करत जा.
ज्या वेळेला तुम्ही सगळे कर्म मला समर्पित कराल ना, त्यावेळी अत्यंत दुर्जय असलेला जो मृत्यू आहे, ज्याला सहज जिंकता येत नाही, त्या मृत्यूवरही तुम्ही विजय प्राप्त कराल आणि तुम्हाला अमृतत्वाची प्राप्ती होईल. आणि ही अमृतत्वाची प्राप्ती तुम्हाला व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी एकच साधन करा. कुठलं साधन? माम भज, माझी भक्ती करा. कर्दमांना उपदेश करताना आणि मातेलाही उपदेश करताना कपिलाचार्यांनी सांख्य सांगितलंय, पण कपिलांचं सांख्य हे साधं सांख्य किंवा हे निरीश्वरवादी किंवा इतर सांख्य नाहीये, हे भक्तिप्रधान सांख्य. हे विशेष आहे कपिलांच्या सांख्याचं. या सांख्यशास्त्रामध्ये, या सांख्य तत्वज्ञानाने भक्तीचं प्राधान्य सांगितलंय. आणि ते केवळ मातेला उपदेश करताना भगवान सांगत नाहीत, पित्याला सुद्धा उपदेश भक्तीचाच केलाय देवाने. तुम्हाला अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अमृतत्वासाठी काय करा? अमृतत्वाय माम भज, माझी सेवा करा, माझी भक्ती करा. भक्तीचा उपदेश केला. कर्दमजींनी भगवंताची सुंदर अशी स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर मामात्मानं स्वयं ज्योतिः सर्वभूत गुहाशयम् आत्मन्येवात्मना वीक्ष्य विशोको भयमृच्छसि. आपली सगळी कर्म जेव्हा तुम्ही माझ्या चरणारविंदी समर्पित कराल ना, तेव्हा सर्वांतर्यामी असलेल्या माझं दर्शन आपल्याला प्राप्त होईल. आणि सर्वांतर्यामी असलेला मी याचं दर्शन तुम्हाला ज्या वेळेला होईल, अमृतत्व आणि तुम्ही वेगळी कुठलीही गोष्ट राहणार नाही. तुम्हाला अमृतत्वाची प्राप्ती सहज होईल. हा उपदेश केला. कर्दमांनी या उपदेशाचं श्रवण केलं, भगवंताच्या चरणारविंदी नतमस्तक झालेत. आणि त्यानंतर कर्दमजी आपल्या घराचा आणि सर्व संघाचा परित्याग करून वनात निघून गेले. निघून गेल्यानंतर आता आश्रमामध्ये भगवान आहेत आणि भगवंताची माता म्हणजे देवहूती माता आहे. या दोघांचा संवाद देवहूतीने ओळखलंय की आपल्या पतीने सांगितलं होतं की तुझा उद्धार करण्यासाठी भगवान आपल्या उदरातून जन्माला आलेत, त्यांच्या समोर पुत्र भावनेने जाऊ नकोस, ते भगवान आहेत. श्री गुरु म्हणून त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक हो आणि तुझ्या अंतःकरणातले प्रश्न त्यांना विचार, ते तुझा उद्धार करतील. देवहूतीला हे लक्षात आलं. देवहूती भगवंताच्या समोर येते, भगवंताला नमस्कार केला. आश्रमात भगवान श्री कपिल देवजी शांत मुद्रेत बसलेले असताना देवहूती माता त्यांच्या समोर येते आणि कपिल देवांच्या चरणारविंदी नतमस्तक होतीये. ते नतमस्तक होत असताना पुत्र भावनेने नाही तर माझे गुरु आहेत या भावनेने नतमस्तक झाली आहे. आणि अत्यंत विनम्रतेने देवहूती माता आपल्या अंतःकरणातला प्रश्न भगवंताच्या समोर विचारतीये. देवहूतिर्वाच निर्विण्णा नितरां भुवम् असदिंद्रिय तर्षणात् येन संभाव्यमानेन प्रपन्नान्धं तम प्रभो तस्य त्वं तमसोऽन्धस्य दुष्पारस्याद्यपारगम् सच्चक्षुर्जन्मनामन्ते लब्धं मे त्वदनुग्रहात्. भगवंता, मला भीती वाटतीये. कोण बोलताय? देवहूती माता बोलतीये. कसली भीती वाटते? कशाची भीती वाटत होती? काय चित्ते आले होते का तिथे आश्रमात? देवा, वाघ आलाय याची भीती आहे का? नाही. देवहूती माता म्हणतीये मला भीती या गोष्टीची वाटतीये की माझा आजपर्यंतचा जन्म हा केवळ या शरीराचं भरण पोषण करण्यासाठी आणि या शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यातच गेलाय. असत इंद्रिय तर्षणात
या इंद्रियांच्या लालसा, इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करण्यात माझा आजपर्यंतचा सगळा जन्म गेलाय. याचा परिणाम काय झालाय देवा? मला पुढे पुढची गती म्हणजे केवळ अंधकार दिसू लागलाय. कोण बोलतंय? भगवंताची माता आहे बरं का ती. काय अधिकार असेल देवहूती मातेचा? आणि ती बोलतीये की मला अंधकार दिसतोय. विचार करा, आपण काय विचार करायला पाहिजे मग? त्या अंधकाराच्या पलीकडे अजून काही गोष्ट असेल ना, त्याच्याही पलीकडे काहीतरी असेल. देवाची माता असलेली सुद्धा ती म्हणतीये माझा जन्म असा गेलाय आणि मला अंधकार दिसतोय. देवा, माझा जन्म, माझा उद्धार कसा होईल यासाठी प्रपन्नांधंतम प्रभू, मी तुला शरण आलीये देवा. हा जो अंधार मला दिसतोय, हा अंधार कसला आहे? हा काही सामान्य रात्रीचा अंधार नाहीये. हा अंधार म्हणजे अज्ञान रूपी अंधकार मला समोर दिसतोय देवा. या अंधकाराला दूर करणारे ज्ञान स्वरूप केवळ आपण आहात. आपण हा अंधकार कृपा करून दूर करा आणि हा अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश माझ्या जीवनामध्ये आपण दाखवा. माझ्या जीवनामध्ये अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून ज्ञानरूपी सूर्य उदित व्हावा, या रूपाने देवा आपण आलेला आहात. लोकस्य तमसांधस्य चक्षुसूर्य इवोदितः. माझ्या जीवनात सूर्याप्रमाणे आपण आलेला आहात देवा. त्यामुळे कृपा करा आणि मला ज्ञानाचा उपदेश आपण करा. ज्ञानाचा उपदेश करा असं म्हटल्यानंतर ज्ञानाचा उपदेश सुरू होत नसतो. त्यासाठी शरणागतीची अपेक्षा असते. ज्ञानाचा उपदेश कधी प्राप्त होतो? ज्ञानोबारायांना विचारा. हे ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. या महाराज. आदरणीय हरिभक्त पारायण अनिरुद्ध महाराज बाराळीकर यांचंही आगमन. आज आपल्यावर भगवंताची फार कृपा आहे बरं का. खूप कृपा आहे. अनेक महात्म्यांचं दर्शन, भगवंताला प्रिय असणाऱ्या भक्तांचं आगमन वारंवार इथे होत राहणं ही फार आनंदाची गोष्ट आहे. तीर्थरूप बाबांचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्याकडूनच शिकलेलं त्यांच्या समोर सांगणार आहे, दुसरं काही नाही. मी मगाशी तुमच्या सगळ्यांसमोर याची कबुली दिली आहे. देवहूती माता भगवान श्री कपिलाचार्यांच्या समोर नतमस्तक होतीये. पण नतमस्तक होत असताना ज्ञानाची प्राप्ती